मित्रांनो, मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे का मळणी यंत्रात इन्कम किती आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता गव्हाचा सीजन संपलेला आहे. जवळपास 5% राहिलेले आहेत गहू. बाकी सीजन सगळा संपलेला आहे. तर सीजनमध्ये आपलं मशीन चाललेलं आहे 1 महिनाभर. त्यात 5 दिवस पाऊस असल्यामुळं फक्त 25 दिवस मशीन चाललेलं आहे. तर 25 दिवसात आपल्या मशीननी डेली 60-70 क्विंटल माल काढायला आहे. तर ह्या हिशोबाने आम्ही 25 दिवसात कमीत कमी 2 लाख रुपये इन्कम कमिलेलं आहे ह्या मशीननी, डिझेल सोडता. आणि आता सीजन जवळपास म्हणजे संपला आहेच, असं समजून चला का सीजन संपलेलाच आहे. आता मशीन बंद शेडमध्ये लागणार, डायरेक्ट उन्हाळी बाजरीला चालू होईल. तर उन्हाळी बाजरी काही लय होत नाही, लय झालं तर 1 लाखभर रुपये सीजन होतो. म्हणजे 3 लाख रुपये इथं एवढ्याच 1-2-3 महिन्यात इन्कम आहे. आणि त्याच्यानंतर तूर उडीद जी पावसाळी बाजरी असेल हे मोठा सीजन असतो. तर तुम्हाला सांगितलं हे फक्त हे गव्हाच्या इन्कमबद्दल. तर गव्हात 2 लाख रुपये शिल्लक राहिलेले आहेत. तर ह्यानुसार तुम्ही बघा तुम्हाला मशीन घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न राहतात का व मशीन घ्यावा का नाही घ्यावा. तर त्यांसाठी हे व्हिडिओ आहे. नवीन मशीन घ्यायचं आहे का नाही आता तुम्ही तुमचा निर्णय घ्या. तुमच्या भागात किती मशीन येतं आणि तुम्हाला धंदा किती भेटू शकतो.